पेट्रोल आणि डिझेलच्या सततच्या दरवाढीच्या विरोधात हिंगोलीत काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले। हिंगोली शहरातील इंदिरा गांधींच्या पुतळ्यासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी भर उन्हात ठिय्या आंदोलन करत केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे। जिल्ह्यातील डिझेल टंचाई तातडीने दूर करून शेतकऱ्यांना सुरळीत आणि मुबलक डिझेल पुरवठा करावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे। या ठिकाणी 45 डिग्री सेल्सिअस मध्ये शेतकरी रांगा लावून थांबलेत। रात्रभर त्यांना पेट्रोल पंपावर झोपावं लागते आणि या देशाचे पंतप्रधान विदेशात जाऊन चॉकलेट वाटण्याचं सोंग या ठिकाणी करत असतील। आणि या शेतकरी बांधवांना तुम्ही बघत असाल, हिंगोली जिल्ह्यातील एक शेतकरी बांधव वसमत मध्ये जो रोडवर त्यांनी कॅन ठेवली होती, त्यांच्या गाडीच्या धडकेने आज त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आज शेतकरी त्यांचा हे मृत्यू एवढे वाढत चाललेले तरी या देशाच्या पंतप्रधानाला, या सरकारला काही काळजी नाही चालली। काल परवा मंत्री गिरीश महाजन म्हणतात कुठे पेट्रोल टंचाई, डिझेल टंचाई, एवढ्या मोठ्या रांगा त्यांना दिसत नाहीयेत का? या आज राज्यामध्ये एवढी विकट परिस्थिती या ठिकाणी तयार झालेली आहे, हे यांना कळत नाही का? म्हणून या ठिकाणी या 45 डिग्री सेल्सिअस मध्ये इथला प्रत्येक काँग्रेसचा कार्यकर्ता आता लढणार आहे आणि तो संघर्ष करणार आहे। प्रत्येक जागी 5-5 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत आणि हे लोक माईकवर सांगतात की पेट्रोल टंचाई नाही, सगळ्या गोष्टीची टंचाई आहे। हे सरकार अक्षम्य आहे, यांची क्षमता बिलकुल नाही आहे आणि हे बदलच करायला पाहिजे या सरकारचा, त्याच्याशिवाय कुठलाही पर्याय राहिलेला नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।